लोक आता मला सांगतात की आम्हाला दिलसे सेगमेंटसाठी कार्यक्रम बघावा असं वाटतो. लेट्स स्टार्ट विथ यू. लेडीज फर्स्ट. साईबाबा, त्यांच्याशी पण मी घरी बोलत राहते, तर त्यांच्याशी बोलणं जरा सोपं राहिलं आता, तर मी त्यांच्याशीच बोलते. प्लीज. तर असं लावावं लागेल. हा, लागला 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 का? मला फक्त एवढं बोलायचंय की जसे तुम्ही माझ्या पाठीशी सतत आहात तसं नेहमी राहा. आणि मी तुम्हाला खूप प्रेम करते, तुमच्याहून कमी, पण खूप प्रेम करते. आणि खूप माझे आभार मी कधीच संपणार नाही जीवनभर. मला फक्त हेच हवे की मी खरं काय ते मला कळावे आणि मी ऑनेस्ट राहू स्वतःशी, सगळ्यांशी. आणि सगळ्यांचं छान करण्याची मला प्रेरणा द्या, स्ट्रेंथ द्या, पॉवर द्या, की मला जे लोकांना मदत करण्याची इच्छा आहे त्यात तुमचा आशीर्वाद ठेवा. आणि मला खरं काय आणि व्हॉट इज करेक्ट जस्ट गाईड मी अँड बी विथ मी. And I love you. That's it. That's it. This is amazing. It is indeed a magical phone. Thank you. काय झालं? छान वाटलं. I'm happy. एवढ्या डोळ्यामध्ये एवढे अश्रू का आले? ऍक्च्युली दिस इज म्हणजे नेहमीच आहे मी की जेव्हा पण मी साईबाबांशी बोलते तर मला असंच होतं, एकदम विचित्र, हातपाय थंडे गार होऊन जातात, ताकद नाही राहत हातामध्ये, असं म्हणजे एकदम रक्त नाही, असं रक्त वर चाललं सगळं. आय फील ब्लेस्ड. थँक्स फॉर दिस मोमेंट. थँक्यू. स्वानंद. फॅन्टास्टिक मोमेंट शी हॅज क्रिएटेड. प्रिय इंदूर. छोटंसं म्हणजे मी जेव्हा सोडलं तेव्हा एक छोटंसं शहर, एक खूप प्रेमळ, एक खूप छान असं शहर. तू मला खूप शिकवलंस म्हणजे एकतर माझ्यामध्ये ती प्रचंड भूक निर्माण केली की मला बाहेर जाऊन काहीतरी बाहेरच्या विश्वात काहीतरी करून दाखवायची जी भूक माझ्यामध्ये निर्माण केली. मला जवळजवळ 20 वर्ष झाली तुला सोडून, पण असं इतकं सुरेख आणि इतकं हंबल, इतकं ऑनेस्ट मी काही पाहिलेलंच नाही आहे. आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग मी एवढी ह्युमिलिटी आणि एवढी हंबलनेस की मला आज पण बाहेरच्या जगामध्ये अभिमानानं सांगावं असं वाटतं की तू माझं शहर आहेस. थँक्यू सो मच फॉर ऑल द वंडरफुल फूड यू गिव्हन मी अँड द टेस्ट जी माझ्या तोंडात अजूनही विरघळते, माझ्या तोंडात अजूनही राहते. थँक यू सो मच फॉर गिविंग मी ऑल काइंड ऑफ कल्चरल, हे नाटक, सिनेमा, नृत्य, गाणं, आणि ते एखाद्या छोट्याशा घरात असल्यासारखं, असं म्हणजे त्याचं तिथे काही बाऊ नाही व्हायचा कुठल्या गोष्टीचा. गणपती उत्सव, माझी गल्ली, माझं रामबाग, माझं गणेश कॉलनी, तिथले माझे मित्रमैत्रिणी, माझ्या शाळेतले मित्रमैत्रिणी. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि आज या मंचावरनं तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करतोय. पंडित कुमार गंधर्वांचं घर, जिथे मी काय शिकलो, म्हणजे सगळे लहानपणचे सगळे संस्कार आणि उंची कशी गाठायची कुठल्या गोष्टीची ते जिथे शिकलो, की श्रेष्ठतम काम कसं करायचं आणि तरी सुद्धा जमिनीला चिकटून राहायचं, हे तुम्ही मला शिकवलं. आज तुम्हा सगळ्यांचा मी प्रचंड आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो स्वानंद. हाय. हा, मी इंदोर बोलतोय. बोला. एकच गोष्ट सांगायची होती. एवढं सगळं तू बोललास ते शब्दांशब्द माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे बेटा. तर त्याच्याबद्दल आमच्या अख्ख्या इंदोरमधल्या प्रत्येक माणसाला खूप 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 अभिमान आहे तुझा. आणि एवढंच सांगतो की त्या मुंबईच्या महासागरामध्ये तू स्वतःचा झेंडा तर अगदी छान रोवलेला आहेस, पण कधीही तुला कुठेही जरा जरी दुखापत झाली ना तर तू बिनधास्त परत ये आणि हे गाव एका आईसारखं तुझं कायम वाट बघत असेल. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.
ब्युटिफुल. ए जादूचं आहे, जादू आहे ना. जादू आहे. फोन नाही, मला खरंच नव्हतं वाटलं की ते असं इमोशनल होईल. मी याचे वाक्य वगैरे विचार करत बसलो होतो की काय बोलून काय वगैरे बोलून, नंतर मला नाही माहिती मी काय बोललो. अमेझिंग, जादू आहे. ब्युटिफुल. स्वानंद, प्राजक्ता, तुम्ही इमोशनल झालात, पण आम्हाला तुमच्या डोळ्यातले अश्रू काय काढायचे नसतात. फक्त आम्हाला एक छान तुम्हाला गिफ्ट द्यायचं असतं की तो फोन जे लावून नंतर खूप शांत झाल्यासारखं वाटतं. पण डोंट यू वरी, आम्हीच तुम्हाला श्रीलंकेला नेतो आणि आम्हीच तुम्हाला काश्मीरला परत आणतो. ओके, वी हॅव द डायरेक्ट फ्लाईट. ओके. आणि ती डायरेक्ट फ्लाईट जी आहे त्याचं नाव आहे रॅपिड फायर. प्राजक्तापासून सुरुवात करूया. आवडता गायक सोनू निगम की राहत फतेह अली खान? सोनू निगम. कोण जास्त स्मार्ट आहे, अभिजित सावंत की राहुल वैद्य? ऍक्च्युली बोथ. आवडता गीतकार प्रसून जोशी का स्वानंद मला किरकिरे? वाटलं प्रसून जोशी, कारण स्वानंदी तिकडेच आहेत बसलेले. आवडतं शहर मुंबई का जबलपूर? आत्ता मुंबई, आता आधी मुंबई. जबलपूर. काय आवडतं, मॉडेलिंग की गाणं? गाणं. स्वानंद, तुझा आवडता गीतकार प्रसून जोशी की पियुष मिश्रा? पियुष मिश्रा. आवडता संगीतकार शांतनु मोहित्रा की ए आर रहमान? ए आर रहमान. आवडते जुने गीतकार शैलेंद्र की साहिर लुधियानवी? 100% शैलेंद्र. गाणं कसं लिहायला आवडतं, चालीवर की उत्स्फूर्त? उत्स्फूर्त लिहायला आवडतं. चालीवर पण लिहिता येतं, लिहितो, चांगली गाणी लिहितो चालीवर, पण गिव्हन अ चॉईस उत्स्फूर्त. उत्स्फूर्त लिहायला. आणि आवडता दिग्दर्शक राजकुमार हिरानी की सुधीर मिश्रा? हा प्रश्न तू घेतला मला. दोघंही चांगले तर तरी राजकुमार हिराणी. स्वानंद, प्राजक्ता, आज तुम्ही दोघ जण आलात, खूप छान बोललात, खूप छान गायलात, खूप छान इमोशनल झालात, ओपन अप झालात. तर तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. परिणीताची गाणी रिलीज झाल्यानंतर ये किसने लिखे भाई गाणे, जावेद साहेब भोपाळचे, ये कौन है, बोले स्वानंद किरकिरे. एक तर सगळ्यांना आश्चर्य होतं हे किरकिरे नाव ऐकून. त्यांनी म्हणजे कहाँ काय आहे तेव्हा सांगतो म्हणे का इंदौर काय. यार पहले बोलते उसको इंदौर ही रुकवा देते. असा एक दाद. त्याचा भाग तुम्हाला कसा वाटला? माझं काही विचारायचं राहून गेलं का? नक्की आम्हाला कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्ते.